हे गाईज ठरलं तर मग या कार्यक्रमात सायली आणि अर्जुन लग्न करतात आणि छान छान पोजेस देतात आणि चैतन्य त्यांचे फोटो काढतो आणि सर्व झाल्यानंतर अर्जुन सायलीची खूप मजा घेत असतो ती सायलीची. आणि जेव्हा सायली बोलते अर्जुनला अर्जुन सर बोलते तेव्हा तो पाहत नसतो. मग सायली आहो असं बोलते तर अर्जुन लगेच बोलतो आजपासून तुम्ही मला आहो असं बोलायचं. इथे अर्जुन सर वगैरे असं कोणी नाही. मला अर्जुन बोलत सर असं बोलायचं नाही. एकमेकाशी गप्पा मारू लागतात आणि सायली बोलते की आपण आता घरी जाऊ तेव्हा मला सर्वांचं मन पूर्वीसारखं जिंकायचं आहे आणि सर्वांना आपलं सख्खं करून घ्यायचं आहे. कुणास ठाऊक आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे. तर अर्जुन बोलतो तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या मनासारखं वागेल आणि चिडचिड पण करणार नाही आणि तुम्हाला काय म्हणणारही नाही असं बोलून घरी जाऊ लागतात. आणि घराच्या इथे पोचतात सायली बोलते मला खूप भीती वाटते आहे आणि माझे पाय आणि हात खूप थंड पडले आहे. मला खूप भीती वाटते घरी काय चालू असेल. अर्जुन बोलतो घाबरू नका आपण आतमध्ये जाऊया. आता मग अर्जुन बॅग घेऊन सायलीला घरात घेऊन जात असताना सर्व घरातले आडवे येतात. पुन्हा आजी बोलते तुला या घरात थांबायचं असेल तर तू थांबू शकतो पण या मुलीला घरात घेणार नाही. तर अर्जुन आणि घरातले खूप वाद होतात आणि अर्जुनला मान्यच नसते सायलीला बाहेर ठेवायचं. मग तो सायलीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो. तर सायली बोलते आपण त्यांच्याशी बोलून बघूयात ना काहीतरी मार्ग काढूया ना. तो बोलतो नाही तुमची जिथे रिस्पेक्ट नाही तिथे मी थांबणार नाही. तो तिला फरकटत बाहेर नेतो आणि बोलतो तुमच्या इथे तुम्हाला रिस्पेक्ट नाही देत तर तिथे का राहायचं या घरात आपण नाही राहायचं. आणि अर्जुनचा बाबा काय कमी नाही तर ते अर्जुनची पण बॅग घेऊन बाहेर ठेवतात आणि बोलतात तू पण निघून जा. तुझ्यामुळे परत एकदा किल्लेदार आणि सुभेदार परत वेगळे झाले आहेत. तोंड दाखवू नको तू यापुढे आम्हाला. आणि अर्जुन सायली निघून जातात. आता पुढील येणाऱ्या भागात काय ट्विस्ट आहे हे पाहण्यासाठी न विसरता माझ्या चॅनलला